नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी पुन्हा कर्जमाफी. जर शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं 2 लाखापर्यंत कर्ज, तर ह्या वर्षाचंच कर्ज माफ होणार. 2017 ते 2023 पर्यंत कर्ज माफ करण्याच्या हालचाली सध्या चालू आहे. निवडणुकीच्या तोंडावर या कर्जमाफीची घोषणा होऊ शकते. नैसर्गिक आपत्ती, अवेळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. आणि त्यात बँकांनी शेतकऱ्यांना नोटीस पाठवायला सुरुवात केली आहे की आपले कर्ज भरून घ्या, आपल्याला कर्ज भरण्याशिवाय पर्याय नाही. बेचारा शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे असताना बँकेचा हा तगादा त्याच्या मागे लागला आहे. अर्थसंकल्पात हा कर्जमाफीचा मुद्दा हा लावून धरला पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी ही झालीच पाहिजे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, यामुळे शेतकऱ्यांना हे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मालाला योग्य भाव मिळाल्यावर शेतकऱ्यांना कोणत्याही कर्जमाफीची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्याला योग्य भाव देणे हे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना अवेळी पाऊस, नुकसान, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे खूप अतोनात नुकसान होते. हे जो शेतकरी कष्ट करतो, जो शेतात राबतो, तेच या शेतकऱ्यांची मनस्थिती जाणू शकतो. धन्यवाद मित्रांनो. हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आहे. तरी नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.